वेलकम ऑल ऑफ यू. मी इन्फॉर्मेटिव्ह स्टडी सेंटरतर्फे आपले सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण प्राध्यापक किरण सर लिखित प्राचीन भारत या पुस्तकाचा धावता आढावा घेणार आहोत. या सिरीजमध्ये एकूण 39 लेक्चर या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. तुम्हाला प्राचीन भारत हे पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये या संस्थेचा ईमेल ID त्यामध्ये दिलेला आहे. यामध्ये स्वतःचं नाव, पत्ता नमूद करून संबंधित पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता. चला तर मग आपण आज प्राचीन भारत यामध्ये लेक्चर जे फर्स्ट बघणार आहोत. याच्यामध्ये त्या लेक्चरचं नाव प्रागैतिहासिक कालखंड. मित्रांनो, प्रागैतिहासिक कालखंड बघण्यापूर्वी या विषयाचे आपण स्वरूप पाहणार आहोत. प्राचीन भारतीय इतिहासाचं स्वरूप जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन इतिहासामधील प्रागैतिहासिक कालखंडाचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे थोडक्यात प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे जो असा कालखंड की जो होऊन गेलेला कालखंड. प्रागैतिहासिक कालखंडाचे काळानुसार किती प्रकार पडतात, ते प्रकार कोणते, तर ते प्रकार आपण समजून घेणार आहोत. यामधील प्रागैतिहासिक कालखंडामध्ये 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकार तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगणार आहे. याच्यामध्ये समजून सांगण्यापूर्वी तुमच्याकडं नोटबुक, पेन असेल तर ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं. शक्यतो तुम्हाला जास्तीत जास्त समजेल. इन केस लेक्चर संपल्यानंतर पण तुम्हाला कधी पण वाटले जेव्हा तुम्हाला ते संबंधित नोटबुक बघून तुम्हाला ते अभ्यासाला सोपे जाईल. तर ठीक आहे, मी आता सुरुवातीला प्रागैतिहासिक काळ या ठिकाणी तुम्हाला सांगतो. यामध्ये पुरातात्विक साधने उपलब्ध, लिखित साधने उपलब्ध नसतात. यामध्ये उदाहरण सांगतो की ह्या काळात वसाहत होती, वेगवेगळे प्रकारचे घरं होती, मातीचे भांडे, मानवी प्राण्यांचे सापळे इत्यादी भूगर्भामध्ये त्या काळामध्ये सापडून आले. आता दुसरं जे आहे ते इतिहास काळ. मित्रांनो, आद्य इतिहास काळ या काळामध्ये पुरातात्विक साधने उपलब्ध होती, लिखित साधने पण उपलब्ध होती, परंतु अजून वाचू शकलो नाहीत. ते का वाचू शकलो नाहीत? कारण ह्या काळामध्ये लिपी अवगत नव्हती. चित्राच्या स्वरूपामध्ये लिपी अवगत होती. याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर सिंधू संस्कृतीतील हडप्पा काळ, मोहनजोदडो काळ हे आपल्याला सांगता येईल. पुढचा जो ऐतिहासिक काळ आहे तो पुरातात्विक साधने उपलब्ध, लिखित साधने पण उपलब्ध, आपण सहजतेने वाचू शकतो. म्हणजे ह्या काळामध्ये जे 3 प्रकार आहेत, साधने, लिखित साधने आणि वाचन, या 3 गोष्टी आपल्याला समजायला सोपे जाईल. म्हणजे ऐतिहासिक काळ म्हणजे आजचा सध्याचा काळ. याच्यामध्ये या 3 गोष्टी उपलब्ध आहेत. म्हणजे साधने पण उपलब्ध आहेत, ते लिखित पण आहेत आणि आपण सहजतेने वाचू पण शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर यामध्ये बौद्ध धर्माचे लिखित साधने, जैन धर्माचे लिखित साधने, 16 महाजनपदे हे आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे आपण 3 प्रागैतिहासिक कालखंडाचे 3 प्रकार या ठिकाणी समजून घेतले आहेत. तर वरील आपण जे 3 काळ अभ्यासले त्यामध्ये एक पुन्हा आपण ओव्हरऑल आपण त्याची माहिती बघूया. यामध्ये प्रागैतिहासिक काळ ते तुम्हाला छोट्या स्ट्रिक सांगतो
त्या माध्यमातून तुम्हाला सोपं होईल लक्षात ठेवण्यासाठी. तर यामध्ये साधने, लेखन आणि वाचन या तिघ काळांमध्ये बघितले तर ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. या तीनच्या तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये साधने हे प्रागैतिहासिक काळामध्ये साधने उपलब्ध होती, त्याचं लेखन झालेलं नव्हतं आणि वाचन पण नाही. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी आहेत त्यापैकी फक्त साधने उपलब्ध होती प्रागैतिहासिक काळामध्ये, मात्र ह्या दोन गोष्टी उपलब्ध नव्हत्या. त्याचं उदाहरण पण सांगितलं मी. वसाहत होत्या, घरे होती ती वेगवेगळ्या आकाराची, मातीचे भांडे, मानवी प्राण्यांचे सापळे इत्यादी हे सर्व भूगर्भामध्ये प्रागैतिहासिक काळामध्ये सापडतात. त्याच्यानंतर आद्य इतिहास काळ, या काळामध्ये काय होते, साधने पण उपलब्ध होती, लिखित साधने पण उपलब्ध होती, वाचन नव्हतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सिंधू संस्कृतीतील हडप्पा काळ आणि मोहनजोदडो काळ हे उदाहरण देऊन तुम्हाला सांगता येईल. आता पुढचा काळ आहे तो ऐतिहासिक काळ म्हणजे सध्याचा काळ. यामध्ये काय झालं की या तिन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. ते कोणकोणती, साधने पण उपलब्ध आहेत, लेखन स्वरूपात पण आहेत आणि आपण ते सहजतेने वाचू पण शकतो, हे आपल्याला सांगता येईल. आणि उदाहरण द्यायचं झालं तर बौद्ध धर्माची लिखित साधने, जैन धर्माची लिखित साधने आणि 16 महाजनपदे इत्यादी आपल्याला समजून सांगता येईल. आता हे तुम्हाला जेवढं मी या ठिकाणी समजून दिलेलं आहे ते काय सांगितलं तुम्हाला की त्याचं स्वरूप, प्राचीन भारताचे स्वरूप हे तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे. आणि हा तुम्हाला हे एवढं जे कव्हर केलं मी, हा टॉपिक जेवढा कव्हर केला हे तुम्हाला परीक्षेमध्ये सहजतेने 10 ते 12 मार्क मिळवून देत आहे. हा विषय मिळवून देईल. आणि आता सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मी प्रागैतिहासिक कालखंड याला सुरुवात करतो. आता हा कालखंड समजून घेण्यासाठी सुरुवातीला याची थोडीशी आपल्याला स्वरूप लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. ते तुम्ही स्वरूप या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि मी आता या प्रागैतिहासिक कालखंडाला सुरुवात करतो. या कालखंडामध्ये लिखित स्वरूपाचे साधनं उपलब्ध नव्हती. त्या काळास पूर्णतः हे कोणावर अवलंबून राहावं लागत होतं, पुरातात्विक साधनांवर अवलंबून राहावं लागत होतं, बरोबर. तर त्या साधनांमध्ये मानवाने निर्माण केलेल्या काही वस्तू होत्या, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या काळामध्ये आपल्याला पाहण्यास भेटतात. उदाहरण झालं तर वसाहत, मानवी सापळे हे आपल्याला सांगता येईल. आता जे काही त्या काळात होते ते भूगर्भामध्ये सापडलेले आहेत, ज्या वस्तू होत्या त्या पुरातन. प्रथम आपण या घटकाची थोडक्यात माहिती आलेखानुसार पाहणार आहोत. आलेखानुसार म्हणजे भारतातील प्रागैतिहासिक कालखंडाचा शोध कोणी लावला, तर या आपण आलेखाच्या माध्यमातून थोडं बघणार आहोत. मित्रांनो, आपल्याला जो आलेख दिसतो आहे तो भारतातील प्रागैतिहासिक कालखंडाचा शोध इतिहास. सर्वप्रथम इसवी सन 1863 मध्ये रॉबर्ट ब्रूसफूट हा भूगर्भशास्त्रज्ञ होता. यांनी तामिळनाडू या ठिकाणी पल्लवरम येथे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हा शोध निबंध सादर केला. यामुळेच रॉबर्ट ब्रूसफूट याची भारतात नवीन ओळख निर्माण झाली. त्यांनी प्रागैतिहासिक काळावर सर्वप्रथम शोध निबंध सादर केल्यामुळे त्यांना भारतीय प्रागैतिहासिक शोधाचे जनक म्हटले जाऊ लागले. या ठिकाणी मला समजलं का मित्रांनो? या ठिकाणी हे बघा, हा आलेख आहे भारतातील प्रागैतिहासिक कालखंड शोधाचा इतिहास. यामध्ये काय, सर्वप्रथम इसवी सन 1863 मध्ये रॉबर्ट ब्रूसफूट हा एक भूगर्भ शास्त्रज्ञ होता. याने तामिळनाडू येथे पल्लवरम या ठिकाणी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हा शोध निबंध सादर केला. या शोध निबंधामुळेच रॉबर्ट ब्रूसफूट
याची भारतात नवीन ओळख निर्माण झाली. त्यांनी प्रागैतिहासिक काळावर सर्वप्रथम शोध निबंध सादर केल्यामुळे त्यांना भारतीय प्रागैतिहासिक शोधाचे जनक म्हटले जाऊ लागले. आता पुढे तुमचा थोडा कन्फ्यूज होऊ शकतो मित्रांनो, थोडा गोंधळ होऊ शकतो. तो गोंधळ कसा होऊ शकतो हे तुम्ही या ठिकाणी बघा. भारतीय पुरातत्व विभागाचे जनक कोण? ते अलेक्झांडर कनिंघम. 1861 मध्ये लॉर्ड केनिंग यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. लॉर्ड केनिंग व अलेक्झांडर कनिंघम हे दोघं मित्र होते. पुरातत्व विभागाचे पहिले महानिर्देशक म्हणून देखील अलेक्झांडर कनिंघम याला ओळखलं जातं. वर्तमानात पुरातत्व सर्वेक्षण विभाग सांस्कृतिक मंत्रालयाशी संबंधित आहे. 2011 साली या विभागात जवळपास 150 वर्षे पूर्ण झालीत. 150 वर्षे पूर्ण झालीत. हा एक मोस्ट IMP क्वेश्चन आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि आणखी त्याच्यामध्ये एक प्रश्न असा पण तयार होऊ शकतो की येणारे 2021 मध्ये या विभागाला किती वर्षे पूर्ण होतील? तर ती 160 वर्षे पूर्ण होतील. बरोबर. यामध्ये हे क्वेश्चन तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवायचंय. आणि या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुमची कन्फ्युजन कुठं होऊ शकतं की भारतीय पुरातत्व विभाग हा सेपरेट आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन असं कन्फ्यूज होणार आहे. त्यामध्ये काय आहे, तुम्हाला अगोदर सांगितलं की भारतीय प्रागैतिहासिक शोधाचे जनक कोणाला म्हटले जातं? तर ते रॉबर्ट ब्रूस फूड याला म्हटले जाते. आणि पुरातत्वीय विभागाचं जनक जर म्हटलं तर तो कोण? अलेक्झांडर कनिंघम. भारतात सर्वात जुने पाषाण, त्याला आपण उपकरण, अवजार, हे बोरी या ठिकाणी, हे कुठं आलं? महाराष्ट्रामध्ये. ते किती जुनं आहे? ते 14 लाख वर्षे जुनं आहे. हा सुद्धा IMP क्वेश्चन आहे आणि तो पण तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. या आलेखावरून आपणास प्रागैतिहासिक काळाची थोडी का होईना आपल्याला ओळख निर्माण झाली. बरोबर. यामध्ये तुम्ही हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यात तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला आधार होईल. यामध्ये सर्वप्रथम कधी कोणतं वर्ष होतं ते 1863 मध्ये कोण होता? तो रॉबर्ट ब्रूस फूड. हा कोण होता? शास्त्रज्ञ होता. कशाचा? भूगर्भशास्त्राचा. आणि त्याने कुठं हे सादर केला? ते तामिळनाडू येथील पल्लवरम. काय सादर केला? शोध निबंध. काय नाव होतं त्याचं? जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. आणि त्याला काय ओळख कशी निर्माण झाली त्याला? की प्रागैतिहासिक शोधाचे जनक म्हणून त्याला एक नवीन ओळख निर्माण झाली. आणि पुढं काय आहे? भारतीय पुरातत्व विभागाचे जनक कोण? अलेक्झांडर कनिंघम. ते कधी पुरातत्व विभाग कधी स्थापन झाला? तो 1861 मध्ये. कोणी स्थापन केला? लॉर्ड केनिंग. पुरातत्व विभागाचे पहिले महानिर्देशक कोण? तर ते अलेक्झांडर कनिंघम. आणि तो कोणत्या विभागाशी संबंधित आहे? तो पुरातत्व सर्वेक्षण विभाग. आणि 2011 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ती 150 वर्ष पूर्ण झाली. आणि येणारा 2021 मध्ये किती वर्ष पूर्ण होतील? तर ते 160 वर्ष पूर्ण होतील. आणि भारतात सर्वात जुने पाषाण उपकरण बोरी हे महाराष्ट्रात कुठे सापडले आहे? बोरी. बरोबर. आणि ते किती जुनं आहे? ते 14 लाख वर्षे जुनं आहे. हा IMP क्वेश्चन आहे आणि हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुरातत्वीय थॉमसन यांनी डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथील पुरातत्वीय वस्तूंच्या आधारावरून प्रागैतिहासिक कालखंडाचे 3 भाग पाडले. तर ते 3 भाग कोणते? आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया. प्रागैतिहासिक काळ, त्याच्यात 3 भाग कोणते पडले? लोह युग,
कांस्ययुग, अश्मयुग, त्याला पाषाण काळ देखील म्हणतात. कसं आहे त्याचा क्रमाने जर लावायचं झालं तर कसं आहे, अश्मयुग म्हणजे पाषाण काळ, कांस्ययुग आणि लोहयुग हे आपल्याला सिक्वेन्स पण देता आला पाहिजे. बरोबर, या दोन्ही बाजूने आपल्याला सांगता आलं पाहिजे. या काळामध्ये प्रागैतिहासिक काळाचे आपल्याला आता आपण 3 भाग पाहिले. पाषाण काळाचे पुन्हा 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकार कोणते तर हे आपण या ठिकाणी बघूया. पाषाण काळ म्हणजे अश्मयुग, याच्यामध्ये जुने अश्मयुग, मध्य अश्मयुग, नव अश्मयुग हे 3 प्रकार आहेत. आता आपण पाषाण काळाचे म्हणजे अश्मयुगाची माहिती थोडक्यात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचे प्रकार देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ते सुरुवातीला आपण जुने अश्मयुग या ठिकाणी बघूया. तर जुने अश्मयुग जो होता त्याचा कालखंड किती होता तर तो जवळपास 25 लाख इसवी सन पूर्व ते 10,000 इसवी सन पूर्व असा त्याचा कालखंड होता. तर त्यामध्ये यामध्ये तुम्हाला हे दिसेल की हा कालखंडचे वाचन कसं होतं ते उलट्या स्वरूपात होतं. म्हणजे काय होतं, आपण आता जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर कसं म्हणतो, आता सिरियलनी घेतो आपण 1 2 3 4 असं जसं घेतो तसं त्याचं वाचन उलट होतं. म्हणजे 5 4 3 2 1 याप्रमाणे. नाही समजलं का? तर या ठिकाणी असं म्हणता येईल की 2005 2004 2003 2001 या स्वरूपामध्ये. यामध्ये त्या काळाचे आपण लक्षणे पाहणार आहोत. यामध्ये शिकार, धान्य साठवण म्हणजे खाद्य संग्राहक, पशुपालनाचे ज्ञान नव्हते, आगीचे ज्ञान होते परंतु त्याचा उपयोग माहीत नव्हता. या काळामध्ये काय होतं, शिकार माणूस करायचा यावेळेस, आणि धान्य साठवून ठेवायचा म्हणजे दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तो स्वतः म्हणजे धान्य साठवून ठेवायचा, म्हणजे ती पण व्यवस्था तो त्या काळी करत होता. पशुपालनाचे ज्ञान नव्हते म्हणजे पशुपालन करायचं याविषयी त्याला ज्ञान नव्हतं. आगीचं ज्ञान होते परंतु त्याचा उपयोग माहीत नव्हता. म्हणजे काय, सुरुवातीला त्यांनी दगडापासून आग निर्माण केली पण त्याचं काय म्हणजे उपयोग माहीत नव्हता. जसं आज आपण आगीपासून काय वेगवेगळे पदार्थ बनवून खातो, असं त्या काळी तसं काहीच नव्हतं. आता आपण अवजारे काय होती या काळामध्ये ते बघणार आहोत. स्फटिक, क्वार्टझाईट, शल्क, ब्लेड, फलक इत्यादी अवजारे होती. अवजाराचे पुरावे आपण या ठिकाणी बघूया. ते कुठं अवजारे कुठे सापडली, कोणता अवजार कुठं ते प्रामुख्याने या ठिकाणी बघू. मद्रास या ठिकाणी हँडकस अवजार म्हणजे हाताने वापरायचे हत्यार, उदाहरणार्थ हातकुराड, भाला, धारदार शस्त्र या ठिकाणी सापडली. हे झाले त्याला एक ओळख म्हणून काय दिलं, मद्रास संस्कृती. पुढचे काय आहे, सोहन या ठिकाणी चॉपर, चॅपिंग सारखे धारदार शस्त्र, आणि त्यावरून काय एक नवीन ओळख निर्माण झाली की सोहन संस्कृती. आता त्याची ठिकाणं आपण या ठिकाणी बघणार आहोत की जे पुरावे भेटले त्याचे ठिकाण कुठं आहे. याचं ठिकाण आहे पहिलं अतिरमपक्कम, हे तामिळनाडूमध्ये आहे. रॉबर्ट ब्रूसफूट यांचे मित्र किंग यांनी शोधले. आणि हातनोर हे कुठं आहे, मध्य प्रदेशमध्ये नर्मदा घाट या ठिकाणी. काय सापडले त्या ठिकाणी, मानवी कवटी आणि सापळे साधन रूपात पावयास मिळतात. आणि भीमबेटकाची गुहा हे पण मध्य प्रदेशमध्येच आहे, नर्मदा घाट येथे. गुहेतील चित्रकला सर्वात प्राचीन साधन आहे. आणि मिर्झापूर हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर या ठिकाणी तिन्ही युगांचं आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात हत्यार. म्हणजे कोणकोणतं, जुनं अश्मयुग म्हणजे
आणि मध्य अश्मयुग आणि नव अश्मयुग या तिन्ही युग आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल। आणि बेलन घाट हे उत्तर प्रदेशमध्ये हाडांपासून बनवलेली मातृदेवतेची मूर्ती या ठिकाणी आहे। थोडक्यात आपण या ठिकाणी बघू, भीमबेटका येथील गुहेतील चित्रकला हे सर्वात प्राचीन साधन आहे। या साधन काळात जुने, मध्य आणि नव अश्मयुगातील लोक राहत होते, म्हणून त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी युनेस्कोने हे स्थळ जागतिक वारसा स्थळ यामध्ये नोंद केली। म्हणजे हे आता आपण परत बघूया, थोडी माहिती आपण ओव्हरऑल याची परत माहिती बघूया। म्हणजे जुना अश्मयुग त्याचा कालखंड आपल्याला सांगता येईल की 25 लाख इसवी सन पूर्व ते 10,000 इसवी सन पूर्व। तुम्हाला उदाहरण देऊन पण सांगितलं की यामध्ये कसे वर्षाची जी सुरुवात होती ती उलट्या पद्धतीने होती, म्हणजे 2005 पासून तर ते उलट्या दिशेने 2001 पर्यंत या स्वरूपामध्ये होते। लक्षणे या काळामध्ये काय करायचे, शिकार करायचे, धान्य साठवून ठेवायचे, पशुपालनाचे ज्ञान नव्हते, आगीचे ज्ञान होते परंतु त्याचा वापर माहीत नव्हता। आणि अवजारे कोणते होते ते स्फटिक, क्वार्टझाईट, शल्क, ब्लेड, फलक इत्यादी अवजारे होते। तर ते अवजारांचे पुरावे कुठे कुठे आपल्याला बघायला भेटतात की बघायला भेटतात की मद्रासमध्ये हँडकस अवजार म्हणजे हाताने वापरायचे हत्यार, उदाहरणार्थ हातकुराड, भाला, धारदार शस्त्रे इत्यादी। या मद्रास या ठिकाणी जे ठिकाण आहे तिथे वेगवेगळे पुरावे भेटले, त्यापासून त्याला एक नवीन ओळख भेटली। म्हणजे ती कोणत्या स्वरूपात भेटली की ती मद्रास संस्कृती त्या नावाने एक नवीन ओळख निर्माण झाली। आता पुढचे जे आहे ते सोहन याच्यामध्ये चॉपर चॅपिंग सारखे धारदार शस्त्र या ठिकाणावरून त्या ठिकाणाला सोहन संस्कृती ही एक नवीन ओळख मिळाली। त्याच्यानंतर आपण ठिकाणं बघणार आहोत की त्या ठिकाणी कोणतं शस्त्र कोणत्या ठिकाणी आपल्याला सापडले की अतिरपकम तामिळनाडूमध्ये, हे कुठे आहे तामिळनाडूमध्ये बरोबर। ते कोणी शोधून काढले, ते रॉबर्ट ब्रूसफूट यांचे मित्र किंग यांनी शोधले। कोणी तर ते किंग यांनी शोधले। आता दुसरं आहे हातनोर, हे मध्य प्रदेशमध्ये आहे, नर्मदा घाट। त्या ठिकाणी मानवी कवटी आणि सापळे साधन रूपात आपल्याला बघायला भेटतात। कोणत्या रूपात, एक साधन रूपात, काय तर ते मानवी कवटी आणि सापळे। कुठं तर ते हातनोर हे कुठं आहे, मध्य प्रदेशमध्ये। कोणत्या ठिकाणी तर नर्मदा घाट। तिसरं जे आहे भीमबेटकाची गुहा, या मध्य प्रदेशमध्येच आहे, नर्मदा घाट। या ठिकाणी गुहेतील चित्रकला हे सर्वात प्राचीन साधन आहे। काय आहे तर सर्वात प्राचीन साधन आहे। पुढचं मिर्झापूर हे उत्तर प्रदेशमध्ये आहे। तर या ठिकाणी तिन्ही युगांचं आपल्याला बघायला भेटतात, तिन्ही युगांमधले हत्यारे आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतात। म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला इथं व्हेरी IMP क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो की एकमेव ठिकाण असं कोणतं आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्या प्रदेशामध्ये आहे की त्या तिन्ही युगांचं साहित्य तिथं उपलब्ध आहे। तर ते काय आहे, मिर्झापूर हे कुठं आहे, उत्तर प्रदेशमध्ये। इथं जुने अश्मयुग, मध्य अश्मयुग आणि नव अश्मयुग यांमधील उपयोगात असणारे हत्यार आपल्याला बघायला भेटतात। आणि पाचवं जे आहे बेलन नदी घाट, ते उत्तर प्रदेशमध्येच आहे। ते त्या ठिकाणी हाडांपासून बनवलेली मातृदेवतेची मूर्ती आहे। कशापासून बनवलेली, हाडांपासून बनवलेली मातृदेवीची मूर्ती आहे। पाचवं जे आहे ते पुन्हा सांगतो मी, बेलन नदी घाट हे उत्तर प्रदेशमध्ये, या ठिकाणी काय आहे, हाडांपासून बनवलेली मातृदेवीची मूर्ती आहे बरोबर। ते मातृदेवीच्या मूर्तीवरूनच असे समजते की जुन्या अश्मयुगामध्ये मातृप्रधान संस्कृती अस्तित्वात होती। कोणती संस्कृती अस्तित्वात होती, मातृप्रधान संस्कृती अस्तित्वात होती। त्याच्यानंतर आता आपण
थोडक्यात माहिती पाहणार आहोत. हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. भीमबेटका येथील गुहेतील चित्रकला ही सर्वात प्राचीन आहे. या काळामध्ये जुने मध्य आणि नवाश्म युगातील लोक राहत म्हणून त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी युनेस्कोने हे स्थळ जागतिक वारसा स्थळात नोंदवले. तेव्हापासून कोणतं ठिकाण भीमबेटका हे कोणत्या नावाने ओळखलं जातं? कोणत्या नावाने ओळखलं जातं? सर्वात प्राचीन साधन. तर हे कोणत्या काळामध्ये? जुने मध्य आणि नवाश्म युगातील काळांमध्ये. म्हणून त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी युनेस्कोने हे स्थळ जागतिक वारसा स्थळात नोंद केली. आता याच्यानंतर आपण मध्य अश्मयुग पाहणार आहोत. आता मध्य अश्मयुगामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत की इसवी सन 1867 मध्ये C.L. कार्लाहिल यांनी ह्या कालखंडाचा शोध लावला. कोणता कालखंड? मध्य अश्मयुग. या शोधाचे श्रेय यावरून त्यांना मध्य अश्मयुगाचं श्रेय सुद्धा त्यांना दिलं जातं. त्यांचा कालखंड आपण या ठिकाणी पाहणार आहोत की 10,000 इसवी सन पूर्व ते 4,000 इसवी सन पूर्व. या ठिकाणी सुद्धा जी सुरुवात झाली आहे ती वर्षाची ती उलट्या पद्धतीने झाली. जसं 2005, 2004, 2003, 2001 याप्रमाणे. तर लक्षणे यामध्ये युगामध्ये लक्षणं काय होती? तर ती पशुपालनाची सुरुवात. आणि पहिला पाळीव प्राणी म्हणून माणसाने कुत्रा या ठिकाणी पाळला. अवजार कोणते होते? तर मायक्रोलिथ हे सूक्ष्म पाषाण अवजार या युगामध्ये होतं. आणि त्यांचे ठिकाणं कुठं कोणते साधनं आपल्याला बघायला भेटतात ते ठिकाणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणांमध्ये बागोर राजस्थान, आदमगड मध्य प्रदेश, लेखिया इलाहाबाद, सध्याचे त्याला प्रयागराज म्हणतात. इलाहाबादचे आता सध्याचं जे नाव झालेलं आहे ते प्रयागराज. हे कुठं आहे? उत्तर प्रदेशमध्ये. या ठिकाणी सर्वाधिक मानवी हाडांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. आणि चौथं जे आहे चौपानी मांडो हे पण इलाहाबादमध्ये आहे. प्रयागराज या ठिकाणी म्हणजे इलाहाबादचंच नाव आहे प्रयागराज. हे उत्तर प्रदेश या ठिकाणी. सर्वात प्राचीन मातीचे भांडे आपल्याला बघायला मिळतात. आणि पाचवं जे आहे सरायनाहार राय हे प्रतापगड उत्तर प्रदेश या ठिकाणी. युद्धाचे अवशेष, 4 मानवी सापळे, स्तंभगर्त हे आपल्याला बघायला मिळतात. आणि 6वं जे आहे महादा प्रतापगड उत्तर प्रदेश. भृंगशृंगाचे शिक्के, हाडांचे अलंकार, स्त्री पुरुष जोडप्यांचे मृतदेह या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. आणि 7वं जे दमदमा प्रतापगड उत्तर प्रदेश या ठिकाणी 3 मानवी सापळे, 5 जोडप्यांचे मृतदेह आणि शवागार या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. आणि थोडक्यात आपण याविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी बघूया. बागोर राजस्थान आणि आदमगड मध्य प्रदेश या दोन्ही ठिकाणी इसवी सन पूर्व 5000 मध्ये पशुपालनाचा पहिला पुरावा मिळाला. मित्रांनो नीट लक्ष देऊन ऐका की बागोर हे कुठं आहे? राजस्थानमध्ये. आणि आदमगड कुठं आहे? मध्य प्रदेशमध्ये. या दोन्ही ठिकाणी इसवी सन पूर्व 5000 मध्ये पशुपालनाचा पहिला पुरावा मिळाला. आता आपण याचं थोडक्यात आपण पुन्हा एकदा आपण ओव्हरऑल त्याची माहिती बघूया. मध्य अश्मयुग. ते मध्य अश्मयुगाची म्हणजे सुरुवात कधी झाली? तर इसवी सन 1867 मध्ये C.L. कार्लाहिल यांनी या कालखंडाचा शोध लावला. हा शोध कोणी लावला? म्हणजे मध्य अश्मयुगाचा शोध कोणी लावला? तर तो C.L. कार्लाहिल यांनी लावला. तो कोणत्या वर्षी लावला? इसवी सन 1867 या वर्षी लावला. त्या शोधाचे जनक जर विचारलं तर काय सांगता येईल? मध्य अश्मयुग या शोधाचे जनक कोण? तर ते C.L. कार्लाहिल यांना ओळखले जाते. यांचा कालखंड बघूया.
10,000 इसवी सन पूर्व ते 4,000 इसवी सन पूर्व, म्हणजे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे उलट्या दिशेने 2005 ते 2001 पर्यंत असं. त्याच्यानंतर लक्षणे बघूया. पशुपालनाची सुरुवात झाली. पहिला पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा. त्या काळामध्ये पशुपालनाची जी सुरुवात झाली ती पाळीव प्राणी म्हणून कुत्रा पाळला गेला. त्या काळामध्ये अवजार कोणते होते तर मायक्रोलिथ हे सूक्ष्म पाषाण अवजार अस्तित्वात होतं. आणि कोणतं मायक्रोलिथ ठिकाण आता बघूया आपण. बागोर हे कुठे आहे राजस्थानमध्ये, आदमगड कुठे आहे मध्य प्रदेश, लेखहिया इलाहाबाद सध्याचे प्रयागराज हे कुठे आहे उत्तर प्रदेशमध्ये. या ठिकाणी सर्वाधिक मानवी हाडांचे अवशेष बघायला मिळतात. त्यानंतर चौथं चौपानी मांडो इलाहाबाद म्हणजे सध्याचे प्रयागराज उत्तर प्रदेश राज्य. या ठिकाणी सर्वात प्राचीन मातीचे भांडे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पाचवं जे आहे ते सरायनहार राय प्रतापगड हे कुठं आहे उत्तर प्रदेशमध्ये. या ठिकाणी युद्धाचे अवशेष 4 मानवी सापळे आणि स्तंभगर्त बघायला मिळतात. आता स्तंभगर्त म्हणजे काय तर कुतुब मिनार सारखे एकावर एक मजले असलेले म्हणजे स्तंभगर्त. तर यानंतर आपण 6वा महादा प्रतापगड उत्तर प्रदेश. यामध्ये मृगशृंगाचे शिक्के. मृगशृंग म्हणजे काय हरणाच्या शिंगापासून बनवलेले नाणी. हाडांचे अलंकार म्हणजे हाडाच्या आकृतीचे अलंकार ते हाडापासून बनवलेले. थोडक्यात म्हणजे नक्षीकार हाडांचे नक्षीकार बनवलेले ते हाडांचे अलंकार. स्त्री पुरुष जोडप्यांचे मृतदेह. आता 7वं आहे दमदमा प्रतापगड उत्तर प्रदेश 3 मानवी सापळे 5 जोडप्यांचे मृतदेह. शवागार. शवागार म्हणजे मृतदेह ठेवण्याची जागा म्हणजे शवागार. आता थोडक्यात आपण बघूया. बागोर हे कुठे आहे राजस्थानमध्ये आणि आदमगड हे कुठे आहे मध्य प्रदेश. या दोन्ही ठिकाणी इसवी सन पूर्व 5000 मध्ये पशुपालनाचा पहिला पुरावा मिळाला. म्हणजे हे 2 ठिकाण असे आहेत की त्या ठिकाणी पहिला पशुपालनाचा पुरावा मिळाला. ते 2 ठिकाणी कोणते आहेत बागोर हे कुठं आहे राजस्थानमध्ये आणि दुसरं कोणतं आहे आदमगड हे कुठं आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. या दोन्ही ठिकाणी आपल्याला इसवी सन पूर्व 5000 मध्ये पशुपालनाचा पहिला पुरावा मिळाला. आता याच्यानंतर आपण नवाश्मयुग बघणार आहोत. नवाश्मयुग बघणार आहोत तर त्याचा आपण कालखंड या ठिकाणी बघूया. आपण या नवाश्मयुग बघणार आहोत तर त्याचा आपण कालखंड बघूया. इसवी सन पूर्व कालखंड या ठिकाणी बघणार आहोत. इसवी सन पूर्व 10,000 ते इसवी सन पूर्व 1000. अगदी त्याचप्रमाणे की उलट्या प्रमाणे आपल्याला म्हणजे 2005 पासून ते 2001 या कालाक्रमाने लक्षणे आपण या ठिकाणी बघणार आहोत नवाश्मयुगाची. की कृषीची सुरुवात यामध्ये झाली नवाश्मयुगामध्ये. तर कोणकोणती पिके यामध्ये घेतली जाऊ लागली तर ती गहू जव तांदूळ आणि मका. स्थायी जीवनाची सुरुवात आगीच्या उपयोगाची माहिती झाली. कुंभारी कामाचे ज्ञान झाले म्हणजे चाकाचा शोध लागला या नवाश्मयुगामध्ये. तर अवजार कोणकोणते तर अवजार आपण या ठिकाणी बघूया. अवजार स्लेट दगडाचे अवजार. स्लेट दगडाचे अवजार हे आपल्याला ह्या युगामध्ये बघायला भेटतात. आता आपण ठिकाणं बघूया. मेहरगड बलुचिस्तान हे कुठं आलं पाकिस्तानमध्ये. तर 7000 वर्षापूर्वीचे शेती अवशेष हे म्हैस म्हणजे तसेच म्हैस म्हणजे शेतीसाठी
अवजारे म्हणजे मेहरगड या ठिकाणी, मेहरगड बलुचिस्तान म्हणजे कुठं आले हे पाकिस्तानमध्ये 7000 वर्षापूर्वी शेतीचे अवशेष सापडले. त्याचप्रमाणे म्हैस याचं पण अवशेष या काळामध्ये आपल्याला सापडून आले. दुसरं जे आहे लौरादेव, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश या ठिकाणी 8000 वर्षापूर्वीचे शेतीचे अवशेष सापडून आले. तर त्यामध्ये या अवशेषामध्ये तांदूळ, विशेष म्हणजे तांदूळ या ठिकाणी सापडले. तर तिसरं जे आहे कोलिड हवा, इलाहाबाद सध्याचे प्रयागराज, उत्तर प्रदेश या ठिकाणी 6500 वर्षापूर्वीचे अवशेष सापडले, ते पण तांदूळ. आणि चौथं चिराग, सारण हे कुठं आहे बिहार या राज्यामध्ये. तर या ठिकाणी हाडांचे अवजार सापडून आलेत. त्यानंतर पाचवं बुर्जहोम, हे कोणत्या ठिकाणी आहे तर कोणत्या राज्यात आहे तर ते काश्मीर म्हणजे जम्मू काश्मीर. अर्थ जन्मस्थान म्हणजे बुर्जहोम म्हणजे अर्थ आणि काश्मीर जन्मस्थान. म्हणजे याच्यामध्ये बघा बुर्जहोम हे कुठं आहे काश्मीरमध्ये, आणि बुर्जहोमचा अर्थ काय आहे जन्मस्थान. लोक बंकर मध्ये घर बनवून राहत असे. बक्कर म्हणजे बिळात लोक घर बनवून राहत होते त्या काळी. एकाच कबरीमध्ये मालक आणि त्यांच्या कुत्र्याचे अवशेष आपल्याला म्हणजे त्या काळी बघायला मिळते. आणि सहावं जे आहे गुप्तकराल, हे कुठं आहे काश्मीर या ठिकाणी. गुप्तकरालचा अर्थ काय आहे कुंभाराची गुहा, कृषी आणि पशुपालन. आणि सातवं जे आहे पाकिस्तानातील काही ठिकाणे म्हणजे पाकिस्तान या ठिकाणी काही ठिकाणे आहेत ती पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. मेहरगड, रानधुंडाई, मुघल धुंडाई, पेरिनो धुंडाई, दाबरकोट, बालकोट. आता ह्या काळामध्ये नवाश्मयुग जे आहे कालखंड, याचा आपण ओव्हरऑल आपण माहिती बघणार आहोत. याचा कालखंड आहे इसवी सन पूर्व 10,000 ते इसवी सन पूर्व 1000, अगदी उलट्या क्रमाने. ठीक आहे, आता पुढे आपण या नवाश्मयुगाची लक्षणे पाहणार आहोत. कृषीची सुरुवात म्हणजे या काळामध्ये गहू, जव, तांदूळ, मका इत्यादी पिकं नवाश्मयुगामध्ये घेतली जात होती. स्थायी जीवनाची सुरुवात म्हणजे ह्या नवाश्मयुगात माणूस स्थिर झाला, म्हणजे स्थिर पद्धतीने जीवन जगू लागला. आगीच्या उपयोगाची पण माहिती झाली, म्हणजे त्याला अन्न शिजवण्यासाठी आगीचा पण वापर या काळामध्ये करू लागला. कुंभाराचे कामाचे पण ज्ञान या काळामध्ये झाले. त्यांनी या काळामध्ये चाकाचा शोध पण लावला. म्हणजे चाकाचा शोध म्हणजे याच्यामध्ये स्थायी जीवन झालं. चाकाचा शोध म्हणजे काय, धान्य वाहून ने आण करण्यासाठी त्याला एक साधनाची गरज भासली, म्हणून त्यांनी चाकाचा शोध लावला. आणि पुढे जे आहे ते अवजार कोणकोणते होते, स्लेट, दगडाचे अवजार. आता त्याचे ठिकाण बघणार आहोत आपण. मेहरगड हे बलुचिस्तान या ठिकाणी, हे कुठे आहे पाकिस्तानमध्ये. 7000 वर्षापूर्वी शेतीचे अवशेष सापडली. तसेच म्हैस याचे देखील अवशेष आपल्याला बघायला मिळतात. दुसरं लौरादेव, संत कबीरनगर हे उत्तर प्रदेशमध्ये 8000 वर्षापूर्वी येथे देखील शेतीचे अवशेष आढळून आले. त्यामध्ये तांदूळ हे प्रमुख पीक आपल्याला बघायला मिळते. आणि कोलिड हवा, इलाहाबाद सध्याचे प्रयागराज हे उत्तर प्रदेश या ठिकाणी 6500 वर्षापूर्वीचे अवशेष या ठिकाणी बघायला मिळतात. तर येथे देखील त्या काळी तांदूळ हे अवशेष म्हणून पीक सापडले. आणि चौथं जे आहे चिराग, सारण हे कुठं आहे बिहारमध्ये. हाडांचे अवजार, हाडांचे अवजार म्हणजे काय, हाडांपासून बनवलेल्या हत्यारे. म्हणजे त्या काळी काय आहे हाडांपासून
आज जसं लोखंडी वगैरे काही त्याचे वेगवेगळे आपण ते हत्यारे बघतो, त्या स्वरूपात त्या काळामध्ये हाडांचे अवजार हत्यारे होती. पुढचं आहे बुर्जहोम, जे कुठं आहे काश्मीरमध्ये. आता बुर्जहोम याचा अर्थ आहे जन्मस्थान. लोक बंकर मध्ये घर बनवून राहत असते. बंकर म्हणजे काय? भुयारी, भुयामध्ये थोडं भुया असं जमिनीमध्ये भुयार वगैरे करून त्याला बंकर असं म्हणतो. बंकर म्हणजे एक लपण्याची जागा किंवा असं भुयारी मार्ग, म्हणजे त्याला बंकर म्हणतात. आज देखील काही लोक बंकरमध्येच राहतात. जसे वेगवेगळे हल्ले वगैरे करतात, लढाया यामध्ये हे बघायला भेटतात या स्वरूपाचं. एकाच कबरीमध्ये मालक आणि त्याच्या कुत्र्याचे अवशेष. सुरुवातीला काय होतं की माणसाला आणि प्राण्यांशी जास्त जिव्हाळा असल्यामुळे काय शेवटी मेल्यानंतर देखील त्यांची कबर एकच होती, त्यांना एकाच कबरीमध्ये ठेवलं जायचं. आता पुढचं जे आहे गुपकराल, काश्मीर या ठिकाणी. गुपकरालचा अर्थ आहे कुंभाराची गुहा. कृषी आणि पशुपालन, म्हणजे कृषी आणि पशुपालन सुद्धा या काळामध्ये चांगलं बऱ्यापैकी तो व्यवसाय चालत होता. आणि पाकिस्तानातील काही ठिकाणे जे आहेत ते बघणार आहोत. यामध्ये मेहरगड, रानधुंडाई, मुघल धुंडाई, पेरिनो धुंडाई, दाबरकोट, बालकोट, अशा प्रकारे आपण पाषाण काळाचे 3 प्रकार जे होते ते आपण अभ्यासले. तसेच एक ओव्हरऑल रिव्हिजन म्हणून देखील मी या ठिकाणी परत कव्हर करतो, जेणेकरून काही मुद्दा किंवा काही एखादा भाग सुटला किंवा मग समजला नाही तर तो पुन्हा रिव्हिजन घेतल्यामुळे, ओव्हरऑल सांगितल्यामुळे ते तुम्हाला जास्त समजेल. नाही समजलं तर आपल्याला त्याचं तुम्हाला माहितीच आहे की ते अगोदर सांगितल्याप्रमाणे की त्याचं प्रकाशन आहे. समजा डिटेल अभ्यासनासाठी आपल्याला तुम्ही त्याचं प्रकाशन, या लेखकांचं जे आहे ते प्रकाशन पण विकत घेऊ शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन. तर तुम्हाला ॲड्रेस टाकल्यानंतर सगळं त्यामध्ये डिटेल भरल्यानंतर ते तुम्हाला 7 दिवसामध्ये ते तुम्हाला पोस्टलने त्या स्वरूपामध्ये भेटून जाईल. आतापर्यंत जे अवशेष सापडले ते सर्व उत्तर भारतातच सापडले. आता दक्षिण भारतातील महापाषाण काळ बघू. मित्रांनो, दक्षिण भारतातील महापाषाण काळ, महाश्मयुग हे फक्त कर्नाटक राज्यामध्येच पाहायला मिळतात. दक्षिण भारतातील महापाषाण काळ. आता दक्षिण भारतातील महापाषाण काळ आपण सविस्तर या ठिकाणी बघू. महापाषाण काळ म्हणजे विशाल दगडांचे विशाल खंड. ह्या मोठ्या विशाल खंडात 100 पर्यंत मृतदेह पुरत होते त्या काळी, म्हणून त्याला कोणत्या नावाने ओळखलं जात होतं? ते कबर या नावाने त्याला ओळखलं जात होतं. आणि दक्षिण भारतातील लोक शेती करत होते, त्यात रागी आणि धान्य मोठ्या प्रमाणात घेत होते. कर्नाटकमध्ये माकी संगमकल्लू या ठिकाणामध्ये येथील 2 ठिकाणे, हे ब्रह्मगिरी आणि दुसरं चिखली हल या ठिकाणी, म्हणजे ब्रह्मगिरी येथे राखेची राज आणि चिखली हल येथे पशुपालनाचा पुरावा या ठिकाणी बघायला मिळतात. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू ह्या राज्यांमध्येही नवपाषाणकालीन ठिकाणे सापडली आहेत. मित्रांनो, पुन्हा एकदा लक्ष द्या की दक्षिण भारतातील महापाषाण काळ, महाश्मयुग बघूया. तर दक्षिण भारतातील महापाषाण काळ, महाश्मयुग हे फक्त कर्नाटक राज्यांमध्येच पाहायला मिळतात. म्हणजेच दक्षिण भारतातील महापाषाण काळ हा विशाल दगडाचे खंड असलेला विशाल खंड म्हणून ओळखला जातो. या मोठ्या विशाल खंडात 100 पर्यंत मृतदेह पुरत असे, म्हणजे 100 पर्यंत संख्या असणारे मृतदेह आपण त्यामध्ये पुरून ठेवत होतो, म्हणून त्याला काय म्हटलं जायचं? कबर. दक्षिण भारतातील लोक शेती करत त्यात रागी आणि धान्य मोठ्या प्रमाणात घेत होते. आता एक ठिकाण आपण बघूया.
कर्नाटकमध्ये माकी संगम कल्लू या येथील 2 ठिकाणे म्हणजे ब्रह्मगिरी आणि चिखलीहल. ब्रह्मगिरी येथे राखेची रास आणि चिखलीहल येथे पशुपालनाचा पुरावा बघायला भेटतो. यामध्ये आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये नवपाषाणकालीन ठिकाणे सापडले आहेत. कुठे कुठे नवपाषाणकालीन ठिकाणे कुठे कुठे सापडले आहेत तर ते आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांमध्ये. आता पुढे जे आहे आपण शिकवणार आहे ते सर्वात महत्वाचा IMP क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लोहयुग. आता लोहयुग याविषयी आपण बघूया. या काळात मानव लोखंडाच्या वस्तूंचा वापर दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी करत होता. या काळातील अवशेष किंवा साधनांचा पुरावा म्हणून प्रथम उत्तर प्रदेशातील अतरंजी खेडा येटा येथे सापडला. कोणत्या ठिकाणी? उत्तर प्रदेश राज्यामध्ये अतरंजी खेडा येटा येथे सापडला, त्या ठिकाणी सापडला आहे. त्याचप्रमाणे हस्तिनापूर येथे सुद्धा लोहयुगाचा पुरावा आपल्याला बघायला मिळतो. याच काळात चित्र नसलेली मातीची भांडे बनविण्याची सुरुवात झाली. म्हणजे लोहयुग जे आहे तर सुरुवातीला लोहाचे वगैरे आपण त्या काळी भांडे होती तर ते त्याच्यापासून बनवलेले होते. म्हणजे त्याच्यावरती नक्षीकाम देखील केलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि युद्धासाठी पण त्याचा वापर होत होता. आता सविस्तर आपण बघू कोणकोणत्या वस्तू त्या काळी बनवलेल्या होत्या. तर यामध्ये मातीची भांडे, तर काळे आणि लाल मातीचे भांडे. त्याचा कालखंड कोणता होता? तो ताम्रपाषाण काळ, हडप्पा काळापासून ते नंतरचा काळ. गैरिक मातीचे भांडे, यामध्ये कालखंड होता पूर्ववैदिक काळाच्या आरंभापासून म्हणजे सुरुवातीपासून. चित्रण केलेले भांडे, जसं तुम्हाला सांगितलं की नक्षीकाम वगैरे किंवा कोरलेले, तर ते कुठं होतं? कोणत्या काळात? उत्तर वैदिक काळामध्ये. आणि काळी पॉलिश म्हणजे काळी पॉलिश असलेले भांडे होती काही, तर ती कोणत्या काळामध्ये? तर उत्तर वैदिक काळ आणि मौर्य काळ. यावेळी आपल्याला बघायला भेटतात. एक ओव्हरऑल म्हणून पुन्हा एकदा सांगतो की लोहयुग या काळामध्ये मानवाने लोखंडाच्या वस्तूंचा देखील वापर केला दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी. तर ह्यामध्ये या काळात अवशेषांचा साधनांचा पुरावा म्हणून उत्तर प्रदेशातील अतरंजी खेडा येटा येथे सापडला. येटा या ठिकाणी सापडलेला आहे. त्याचबरोबर हस्तिनापूर येथे सुद्धा लोहयुगाचा पुरावा पाहायला मिळतो. याच काळात चित्रण असलेली मातीचे भांडे बनवण्याची सुरुवात झाली. आता मातीची भांडी कोणकोणती होती ते आपण या ठिकाणी बसू आणि त्याचा कालखंड कोणता होता तो आपण या ठिकाणी बघूया. काळे आणि लाल मातीचे भांडे, कालखंड ताम्रपाषाण काळ, हडप्पा काळापासून ते नंतरचा काळ. गैरिक मातीचे भांडे, यामध्ये पूर्ववैदिक काळाच्या आरंभापासून म्हणजे सुरुवातीच्या पासून त्या काळाच्या. कोणत्या काळ? पूर्ववैदिक काळाच्या प्रारंभापासून. चित्रण केलेली भांडी, यामध्ये कालखंड आहे त्याचा उत्तर वैदिक काळ. काळी पॉलिश मातीचे भांडे, म्हणजे त्या काळी भांड्यांना हे पॉलिश जे केले जाते ते की काळी पॉलिश यायची. त्या पॉलिश तो कोणता काळ होता? वैदिक काळ, मौर्य काळ. आत्ताच आपण आता काळी पॉलिशचे जे भांडे आहेत ते आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण ते घागरी वगैरे म्हणतो बघा, असं बनवलेले मातीचे तयार केलेले आहे. त्यानंतर भाजून आपण उन्हाळ्यात त्याचा ससा करून वापर करतो ते आपल्याला सांगते. आता पुढील काळ जो आपण बघणार आहोत ताम्रपाषाण काळ, त्यालाच आपण ताम्राश्मयुग देखील म्हणतो. या काळात प्रथम दगड, त्याला आपण आश्म म्हणतो, आणि तांब्याचा उपयोग केला गेला. म्हणजे या काळामध्ये ताम्राश्म युगामध्ये दगड
आणि तांब्याचा उपयोग केला गेला. दैनंदिन जीवनासाठी वापरलेला पहिला धातू म्हणजे तांबे. आता त्या नावामध्येच तांबे असल्यामुळे तो काळ ताम्रपाषाण काळ म्हणून ओळखला जाऊ लागला. कारण का ओळखला जाऊ लागला की तांबे या धातूचा वापर या काळातच सुरू झाला, म्हणून या नावावरूनच त्याला आपण ताम्रपाषाण काळ म्हणतो. दगडांच्या अवजारांच्या तांब्याच्या धातूची वेष्ट्याने वापरली जात. म्हणजे दगडांच्या तांब्याच्या आता सुरुवातीला बघा, आपण याचं एक छोटं उदाहरण घेऊ की आपण लाईट ओढतो, लाईटचे खांब बघतो की सुरुवातीला तांब्याच्या तारी वापरल्या जायच्या. आणि आता ताम्रपाषाणकालीन ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू. भरपूर ठिकाणी आपल्याला ताम्रपाषाण काळाचे आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी महत्त्वाची ठिकाणे जी आहेत ती आपण आणि ठिकाणे आणि कोणत्या ठिकाणात कोणती संस्कृतीचा उगम झालेला आहे ते पण आपण या ठिकाणी बघूया. मालवा संस्कृती, याचा कालखंड इसवी सन पूर्व 5000. ताम्रपाषाण कालीनचे पहिले अवशेष म्हणजे मालवा संस्कृतीमध्ये ताम्रपाषाण जे आहे त्या काळातील पहिलं अवशेष सापडलं. आणि त्यानंतर गणेश्वर संस्कृती इसवी सन पूर्व 2800 ते इसवी सन पूर्व 2200 या काळामध्ये सुद्धा उलट्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आता 2020 जो सुरू आहे तेव्हाच्या काळामध्ये कसं 2020, 2019, 2018 याप्रमाणे उलट्या क्रमाने. हे ठिकाण कुठं आहे? राजस्थान. गणेश्वर संस्कृती कुठं उदयास आली? ती राजस्थानमध्ये. कोणत्या वर्षी? इसवी सन पूर्व 2800 ते इसवी सन पूर्व 2200 या काळामध्ये. बनास नदी किनारी सापडल्याने बनास संस्कृती म्हणून म्हटलं जाऊ लागलं. मित्रांनो, इथं कन्फ्युजन होऊ शकतं. एक लक्षात घ्या की इथं बनास आहे, बनारस नाही. काय आहे? बनास नदी किनारी सापडल्याने बनास संस्कृती. म्हणजे त्या काळी एखादी वस्तू सापडली की त्या कोणत्या काळी ठिकाणात सापडली. शक्यतो सुरुवातीला जी संस्कृती उदयास आली ते किनारीस आलेली आहे, म्हणून त्या किनारी जे शहरं बसलेली आहेत किंवा गावे बसलेली आहेत त्या गावावरून त्या संस्कृती उदयास आली. उदाहरण द्यायचं झालं तर नाशिक जे बसले आहे तिथे गोदावरी नदी काठी, म्हणजे कोणती संस्कृती? गोदावरी. याप्रमाणेच बनास नदी किनारी असल्याने बनास संस्कृती उदयास आली. आहार, पुढं आहार, त्याला आहत देखील म्हणतो संस्कृती. आहार किंवा आहत संस्कृती याचा कालावधी इसवी सन पूर्व 2400 ते इसवी सन पूर्व 2100. ठिकाण राजस्थान. या ठिकाणी तांब्याचे भांडार आपल्याला बघायला मिळतात. आणि हडप्पा संस्कृतीच्या समकालीन तांबवती, गिबुंद हे ठिकाणे याच्या समकालीन, हडप्पा संस्कृतीच्या समकालीन ते कोणते आहेत? तांबवती आणि गिबुंद. आता आपण पुढे जी बघणार आहोत ती जारवे संस्कृती. याचा उगम कुठे आहे? महाराष्ट्रात. दैमाबाद. तांब्याचा रथ, वस्ती आणि घरे यांच्या संरक्षणासाठी तटबंदी. इनामगाव. मातृदेवीची मूर्ती, 5 खोल्यांचे घर. आता मातृदेवीची मूर्ती म्हणजे काय तुम्हाला अगोदर मी सांगितलंय याच्यामध्ये की मातृदेवीची म्हणजे मातृप्रधान संस्कृती. आता पुढील जे बघणार आहोत ते कायत संस्कृती. हे कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. कायत येरड नवडाटोली जिल्ह्यात सापडले. म्हणजे ही संस्कृती कुठं आली? ती कायत येरड नवडाटोली या जिल्ह्यात सापडते. थोडक्यात आपण याची माहिती बघूया. ताम्रपाषाण काळातील संबंधित सर्वाधिक व्यापक प्रमाणात सुरू झालेले शोधकार्य पश्चिम महाराष्ट्र, दायमाबाद, जसे जोरवे, नेवासा, नाशिक, चंद्रोली, सोनारगाव, इनामगाव ही सर्व स्थळे महाराष्ट्रातील असल्याने जारवे संस्कृती महाराष्ट्रापासून सुरू झाली आहे.
हा देखील IMP क्वेश्चन या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे जारवे संस्कृती कुठून सुरू झाली तर त्या ठिकाणाचं नाव सांगा किंवा त्या राज्याचं नाव सांगा, तर आपल्याला ते या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. म्हणजे जारवे संस्कृतीची सुरुवात ही महाराष्ट्रापासून झाली. आता पुढील जे बघणार आहोत ते मध्य प्रदेशातील नवदाटोली हे ठिकाण पुणे विद्यापीठातील प्रोफेसर HD सांकलिया यांनी शोधून काढले. हा देखील IMP क्वेश्चन आहे की विचारला जाऊ शकतो की पुणे विद्यापीठातील प्रोफेसर HD सांकलिया यांनी मध्य प्रदेशमधील कोणते ठिकाण शोधून काढलं, तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. ते ठिकाणाचं नाव आहे नवदाटोली. हे ठिकाण शोधून काढले. आता आपण थोडक्यात याची माहिती पुन्हा आपण एक ओव्हरऑल बघूया. ताम्रपाषाण काळ, त्यालाच आपण ताम्राश्मयुग म्हणतो, की ह्या काळामध्ये दगड म्हणजे अश्म आणि तांब्याचा उपयोग केला गेला. तांब्याचा उपयोग या काळात केला गेल्यामुळे त्याला आपण ताम्रपाषाण काळ म्हणतो. दैनंदिन जीवनासाठी वापरलेला पहिला धातू म्हणून तांब्याला ओळखलं जातं या काळामध्ये. तर दगडांच्या अवजारांच्या तांब्याच्या धातूची वेष्ट्याने वापरली जात. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण मगाशी दिलं की तांब्याचा वापर त्या काळी कुठं कुठं केला जायचा, की आपण तारीचे खांब वगैरे जे आपण तार ओढतो तर त्याला आपण सुरुवातीला हे आपण तांब्याचाच वापर केला जायचा. आता ताम्रपाषाणकालीन ठिकाणे आपणास भरपूर ठिकाणी बघायला भेटतात. त्यापैकी काही जे ठिकाणं आहेत आपण त्याविषयी बघूया. पहिलं जे आहे ते मालवा संस्कृती, इसवी पूर्व 5000 ताम्रपाषाणकालीन पहिले अवशेष. म्हणजे मालवा संस्कृती जे आहे ती इसवी पूर्व 5000 मध्ये ताम्रपाषाण काळाचं हे पहिलं अवशेष आहे, ते ताम्राश्म युगातील. हा सुद्धा IMP क्वेश्चन आहे, तर कुठेतरी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून परीक्षेला विचारल्यानंतर तुम्हाला तो आठवला पाहिजे. पुढचे जे आहे गणेश्वर संस्कृती, इसवी पूर्व 2800 ते इसवी पूर्व 2200. ठिकाण कुठलं येते? राजस्थान. बनास नदी किनारी सापडल्याने बनास संस्कृती. मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बनारस नाही, ते बनास. म्हणजे हे ठिकाण आहे ते नदी किनारी असलेले ठिकाण आहे, म्हणून या ठिकाणी कोणती संस्कृती उदयास आली? बनास संस्कृती. ती बनास संस्कृती. आहाद संस्कृती, इसवी पूर्व 2400 ते इसवी पूर्व 2100. म्हणजे 2100 आपण म्हणू शकतो. ठिकाण राजस्थान. तांब्याचे भांडार आपल्याला बघायला भेटतात हडपा संस्कृतीच्या समकालीन. हडपा संस्कृतीच्या समकालीन ठिकाण म्हणजे तांबवती आणि गिबून. आता जारवे संस्कृतीबद्दल थोडक्यात बघूया. हा देखील क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हा सुद्धा बहुतेक वेळा एक्झामला विचारला जाऊ शकतो की जारवे संस्कृती कुठं बघायला भेटते किंवा कुठं सुरुवात कुठून झाली इत्यादी. आता जारवे संस्कृती ही महाराष्ट्रामध्ये दैमाबाद, तांब्याचा रथ, दैमाबाद या ठिकाणी तांब्याचा रथ, वस्ती आणि घरे यांच्या संरक्षणासाठी तटबंदी म्हणून वापर. इनामगाव, मातृदेवीची मूर्ती, 5 खोल्यांचे घर. आता इनामगाव या ठिकाणी मातृदेवीची मूर्ती म्हणजे काय? या ठिकाणी मातृप्रधान संस्कृती आपल्याला त्या काळी बघायला मिळते. आता कायत संस्कृती, हे कुठं? मध्य प्रदेशमध्ये आपल्याला कायत संस्कृती बघायला मिळते. त्या काळामध्ये कायत, येरड, नवदाटोली ह्या जिल्ह्यात सापडले. म्हणजे 3 ठिकाणं मध्य प्रदेशमध्ये दिलेले आहे, कायत, येरड आणि नवदाटोली. ह्या 3 जिल्ह्यामध्ये कायत संस्कृती आपल्याला बघायला मिळते. आणि हे तिसरं जे ठिकाण आहे तेच मी तुम्हाला सांगतो की पुणे विद्यापीठातील प्रोफेसर HD सांकलिया यांनी हे ठिकाण शोधून काढलं, नवदाटोली. त्याच्यामुळे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हा पण तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे.
आता पुढं आपण संस्कृती आणि त्याचे ठिकाणं आपण या ठिकाणी बघणार आहोत की कोणती संस्कृती कोणत्या ठिकाणी उदयास आली किंवा कोणत्या राज्यामध्ये ती संस्कृती आपल्याला बघायला मिळते। या ठिकाणी आपण आता सविस्तर आपण थोडक्यात बघूया। सोहन संस्कृती जी आहे, आता सोहन संस्कृती कुठं उदयास आली? पाकिस्तानमध्ये। आणि बेलन, तिला बोलन संस्कृती देखील म्हणतात, ती कुठं उदयास आली? उत्तर प्रदेश। हे कुठं आहे? भारतामध्ये उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आपल्याला ही संस्कृती बघायला मिळते। बनास संस्कृती कुठं आहे? राजस्थानमध्ये बनास संस्कृती। नर्मदा संस्कृती ही मध्य प्रदेशमध्ये नर्मदा घाट। आणि कार्तलयार संस्कृती ही नावाप्रमाणेच आपल्याला तामिळनाडू राज्यामध्ये बघायला मिळते। अशा प्रकारे आपण प्रागैतिहासिक कालखंडाचा अभ्यास केला। पुढील पाठात आपण हडप्पा काळ म्हणजे काय, हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करणार आहोत। आता एक ओव्हरऑल रिव्हिजन म्हणून मी परत घेतो तुमचं या ठिकाणी की प्रमुख संस्कृती आणि त्याचं ठिकाण। सोहन संस्कृती कुठं उदयास आली? तर ती पाकिस्तान या ठिकाणी। बेलन किंवा बोलन संस्कृती पण म्हणतात तिला, ती कुठं उदयास आली? तर उत्तर प्रदेश या ठिकाणी उदयास आली। आणि नर्मदा संस्कृती जी आहे ती नर्मदा घाट म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी उदयास आली। आणि बनास संस्कृती ही कुठं उदयास आली? तर राजस्थानमध्ये। आणि कार्तलयार संस्कृती कुठं उदयास आली? तर ती तामिळनाडू। म्हणजे आपल्याला यावरून लक्षात येतं की थोडे संस्कृतीचे नावे एक म्हणजे थोडं अवघड नाव वाटतं बघा तुम्हाला या ठिकाणी। कार्तलयार संस्कृती म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये जे काही संस्कृती उदयास आली असतील त्यांचे नावं या स्वरूपात असू शकतात याच्यामध्ये। तर हे तुम्हाला वेगळं याच्यासाठी वाटतं की ही संस्कृती तामिळनाडूमधली कार्तियाल संस्कृती। अशा प्रकारे आपण प्रागैतिहासिक कालखंड त्याचे स्वरूप बघितले। तो कालखंडामध्ये कोणती संस्कृती उदयास आली, कोणत्या कालामध्ये काळानुसार आपण माहिती बघितली। अश्मयुग नवाश्मयुग या स्वरूपामध्ये पूर्ण आपण सविस्तर चर्चा या ठिकाणी केलेली आहे। याच्यामध्ये आता पुढील पाठात आपण हडप्पा काळ म्हणजे काय आणि हडप्पा संस्कृती कशी उदयास आली हे अभ्यासणार आहोत। मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो मी की सदर विषयाचं प्राचीन भारत हे पुस्तक मार्केटमध्ये कुठंच अवेलेबल नाही आहे, तर ते स्पेसिफिक एकाच ठिकाणी आहे। तर त्यामुळे शक्यतो कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जर पुस्तक हवे असेल तर त्या ठिकाणी तुमचा पत्ता टाकू शकतात, त्याच्यानंतर नंबर टाकू शकतात किंवा कमेंट बॉक्समध्ये काही तुम्हाला सांगायचं असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात, जेणेकरून संबंधित माहिती होईल आणि म्हणजे संबंधित विषयाची माहिती तुम्हाला होईल। आणि तुमच्या काही सजेशन असतील तर ते तुम्ही सुद्धा कमेंट ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकतात, जेणेकरून तुम्हाला सखोल माहिती मिळण्यासाठी या विषयाची चांगल्या प्रकारे मदत होऊ शकेल। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो।